ही भूमिका त्या ठिकाणी आम्ही आमच्या मीटिंगमध्ये घेतलेली आहे आणि आज तीच भूमिका अंबादास आणि मी आमच्या मनोजच्या समोर तीच भूमिका आम्ही घातलेली आहे, तुमच्या समोरही ती भूमिका घेतलेली आहे आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं पहिल्यापासूनच पाठिंबा आहे। आज ह्या ठिकाणी बसून पुन्हा वेगळा पाठिंबा द्यायचं, वेगळं काहीतरी म्हणायचं याची गरज नाही असं मला वाटतं। मराठा समाजाशी खेळू नका असं तुम्ही म्हणाले, सरकार खेळतंय का? तुम्ही जास्तच एक भाग आहात, तुम्हाला जास्त माहित असेल वाक्य वापरल्या। नाही, खेळायचा प्रश्न नव्हे, हा लवकरात लवकर आंदोलन संपलं पाहिजे ही भूमिका घेतली पाहिजे ह्या मताचा मी। आता बोलता बोलता असं म्हणाले की मराठा समाजाशी आता जास्त काळ खेळू नये असं म्हणाले, म्हणजे आपला ग्रामीण शब्द आहे तो खेळू नये म्हणजे लवकरात लवकर निर्णयाप्रत या आणि लवकर निर्णय घेऊन सर्व मराठा समाजाला गुलाल उधळायची एक संधी द्यावी ही माफक अपेक्षा आहे। दानवेंपेक्षा जास्त वेळ तुम्ही आता मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलत होते। नाही, दोघंही एकाच मुद्द्यावरती बोललो। जे मुख्यमंत्री अंबादासला बोलले, दानवे साहेबांना बोलले, तेच माझ्याशी बोलले, आम्ही दोघंही ऐकत होतो। त्याच्यामध्ये कुठलंही त्यांच्याशी 2 वाक्य वेगळी आणि माझ्याशी 2 वाक्य वेगळी असं कुठलंही वेगळं संभाषण झालेलं नाही। या संभाषणानंतर असं वाटतंय का की आज उद्या तोडगा काहीतरी निघू शकतो? आता ह्या ठिकाणी निघाल्यानंतर आम्ही आता अंबादास आम्ही बोलतोयच, आम्ही वेगवेगळ्या मंत्र्यांनाही बोलतोय, जे डेलिगेशन माननीय मुख्यमंत्र्यांचं सरकारच्या वतीने या लागले तेही त्यांच्याशी बोलतील आणि 2 दिवसामध्ये ही मीटिंग कशी चांगल्या पद्धतीने यशस्वीरित्या पार पडेल आणि त्याचं चांगल्या पद्धतीने आउटपुट निघल ह्याच्यावरती म्हणजे आउटपुट ओरिएंटेड असावं ह्या गोष्टीशी मी आणि अंबादास एका भूमिकेवरती ठाम आहोत। आज 6 दिवस पूर्ण झाले आणि 6 दिवसानंतर दादा उपोषणाला पहिल्या दिवशी बसले तेव्हापासून काय अंबादास सांग। असं आहे की तुम्ही राज्यातल्या सरकार